वेलकम विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या 10वी इंग्लिशच्या या सेशनमध्ये. आज आपण 2.2 सेकंड युनिटमधल्या सेकंड लेसनला आपण सुरुवात करू. द बॉय हू ब्रोक द बँक. बिफोर स्टार्टिंग द लेसन वी विल डिस्कस चिटचॅट ॲक्टिव्हिटी. वी आर ऑन पेज नंबर 47 पेज नंबरवरती आपण आता आहोत. हा जो आपला लेसन आहे, द बॉय हू ब्रोक द बँक, बँकेमध्ये चोरी करणारा मुलगा किंवा बँक लुटणारा मुलगा, हा जो लेसन आहे, हा लेसन सुरू करायच्या आधी वी विल डिस्कस अबाउट चिटचॅट ॲक्टिव्हिटी. नाव इथे एक म्हण आपल्याला दिलेली आहे सुरुवातीलाच. अ प्रोव्हर्ब इज गिव्हन हिअर. काय म्हटलंय त्यात? A lie can run around the world before truth has got its boots on. सत्य माहिती पडण्याच्या अगोदर लाय जे असतं ना, खोटं जे असतं ते जगभर पसरलेलं असतं. मग हे खोटं जे आहे ना, ते अफवेच्या रूपामध्ये पसरतं. ठीक आहे. मग ही जी कोटेशन आपल्याला दिलेली आहे, द अबव कोटेशन एक्सप्रेसेस हाऊ फास्ट rumors स्प्रेड. अफवा ज्या आहेत ना, त्या पसरण्याचा वेग खूप जास्त असतो. हे सांगणारी ही कोटेशन. पुढची काय ॲक्टिव्हिटी दिलेली ती बघू आपण. टॉक विथ युअर ग्रुप अबाउट सम रिसेंट रूमर. तुम्ही अलीकडेच एखादी अफवा ऐकलेली असेल. वेन पीपल बिलीव्ड ॲट फर्स्ट अँड सफर्ड फॉर इट लेटर. एखाद्या गोष्टीवरती लोकांनी अंधविश्वास ठेवला आणि त्याच्यावरती अंधविश्वास ठेवला म्हणून नंतर त्यांना त्रास झाला. अशी एखादी रूमर तुम्ही जी ऐकलेली असेल, ती रूमर आपल्या फ्रेंड्सबरोबर शेअर करायची. पुढचा क्वेश्चन बघा, पुढची ॲक्टिव्हिटी बघा. ऑल्सो डिस्कस हाऊ वन कॅन डिसाइड वेदर सम न्यूज इज अ फॅक्ट ऑर फेक. आपण जी न्यूज ऐकतो किंवा आपण जी रूमर ऐकतो ती फॅक्ट आहे की फेक आहे, हे कशावरनं ठरवायचं? समजा एखादी न्यूज आपण ऐकली, एखादी रूमर आपण ऐकली, तर सगळ्यात आधी सायंटिफिक लॉजिकली विचार करून बघायचं की ती नेमकी रूमर आहे की ती एखादी न्यूज आहे, फेक आहे की फॅक्ट आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या गोष्टी लॉजिकली सायंटिफिकली विचार करून मग ठरवायच्या आणि मग त्याच्यावरती नेहमी आपण रिॲक्ट व्हायचं. लुक ॲट द नेक्स्ट क्वेश्चन. हू डू यू थिंक आर रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेडिंग फॉल्स न्यूज. फॉल्स न्यूज म्हणजे काय? खोट्या बातम्या, खोट्या गोष्टी, अफवा. मग ह्या ज्या पसरवल्या जातात, या पसरवायला कोण रिस्पॉन्सिबल असतो? अफवा पसरवणारे लोक. द पीपल हू स्प्रेड द रूमर्स, who don't believe on logic, who don't believe on scientific reasons. याच्यावरती विश्वास न ठेवणारी लोक जी असतात ती रूमर्स पसरवायला कारणीभूत ठरतात. द पीपल अराउंड अस, आपल्या आजूबाजूला असलेले हे जे लोक असतात की जे द पीपल हू डोंट बिलीव्ह ऑन लॉजिकल रिझन्स, द पीपल हू डोंट बिलीव्ह ऑन सायंटिफिक रिझन्स, these are the people responsible to spread the rumors around us. Look at the next question. Do you believe in all the news that you come across? तुम्ही ज्या सगळ्या, आता this question is self response question. हा जो प्रश्न विचारलेला आहे हा सेल्फ रिस्पॉन्सचा प्रश्न आहे. प्रत्येक व्यक्तिगणिक या प्रश्नाचं उत्तर वेगळं वेगळं असेल. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. काय प्रश्न आहे हा? डू यू बिलीव्ह इन ऑल द न्यूज दॅट यू कम अक्रॉस. ज्या बातम्या तुम्ही ऐकतात त्या बातम्या, सगळ्याच बातम्यांवरती तुम्ही विश्वास ठेवतात का? याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. नाव लुक ॲट द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस ॲक्टिव्हिटी. गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ अ रूमर विच seemed to be fact in the beginning, later it was proved false. एखाद्या अशा रूमरचं उदाहरण, एक्झाम्पल तुम्ही द्यायचं आहे की सुरुवातीला तुम्हाला वाटलं की ती फॅक्ट आहे, पण नंतर लक्षात आलं की
ती रुमर जी आहे ती अफवा आहे, ती खोटी गोष्ट आहे, असं एखादं एक्झाम्पल तुम्ही सांगायचं आहे. दिस इज सेल्फ रिस्पॉन्स क्वेश्चन. व्यक्तिगणिक याचं एक्झाम्पल जे आहे ना ते बदलणार आहे. आपण डे टू डे लाईफ जगताना, समाजामध्ये वावरताना, शाळेमध्ये येताना, बाजारात जाताना, गल्लीमध्ये खेळताना अनेक अफवा आपण ऐकतो, अनेक बातम्या आपण ऐकतो. अँड लॅटर वी कम टू नो द फॅक्ट दॅट व्हॉट वी बिलिव्हिंग दॅट वॉज जस्ट अ रूमर, दॅट इज नॉट ट्रू. हे आपल्याला काही वेळानंतर ते लक्षात येतं. मग एखादं असं एक्झाम्पल तुम्ही आपल्या मित्राला शेअर करायचं. ठीक आहे, पुढे जाऊया आपण आता. आवर सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये काय करायचं आहे बघा. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स, डिस्क्राईब वेदर दे आर फॅक्ट्स ऑर रूमर्स. आता खाली स्टेटमेंट्स दिलेले आहेत. ठीक आहे, मग ते स्टेटमेंट वाचून आपल्याला सांगायचं आहे की ते फॅक्ट आहे की रूमर आहे. जस्टिफाय युअर डिसिजन. आणि आपण जर फॅक्ट म्हणू तर त्यासाठी आपल्याला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे की ते का फॅक्ट आहे. जर रूमर म्हणू तर आपल्याला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे की ते का रूमर आहे. ठीक आहे, आपण सुरुवात करूया. पहिलं स्टेटमेंट बघा. लुक ॲट द फर्स्ट स्टेटमेंट. काऊ गिव्ज बर्थ टू अ काफ. गाय एका वासराला जन्म देते. आता हे जे स्टेटमेंट आहे हे फॅक्ट आहे की रूमर आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. वी ऑल नो दॅट काऊ गिव्ज बर्थ टू अ काफ. वासराला गाय जन्म देते हे आपल्याला माहिती आहे. ओके, आणि वी नो अबाउट धिस स्टेटमेंट फ्रॉम आवर सराउंडिंग. आपल्या आजूबाजूला या घडणारी गोष्ट ही हे आपल्याला माहिती आहे, म्हणून दिस इज अ फॅक्ट. आता दुसरं स्टेटमेंट बघा. इन 2025 द सन विल स्वॅलो द अर्थ. 2025 सूर्य काय करेल, पृथ्वीला गिळून टाकेल, खाऊन टाकेल. हे स्टेटमेंट आहे. हे स्टेटमेंट खरं आहे का? नाही, ही रूमर आहे, ही अफवा आहे. ओके, आणि एक्सप्लेनेशन काय देणार आहे आपण याला की ही रूमर आहे, हे काही खरं नाही आहे. नो सायंटिफिक एव्हिडन्स. सायंटिफिकली एखादं लॉजिकल रिझन त्याच्या मागे नाही आहे, सायंटिफिकली एखादा एव्हिडन्स त्याच्या मागे नाही आहे, असा एक्सप्लेनेशन आपण त्याला इथे देऊ. लुक ॲट द थर्ड स्टेटमेंट. तिसरं स्टेटमेंट बघा. यू रिसीव्ह अ मेसेज दॅट यू हॅव वन ₹5 crores इन अ लॉटरी. समजा एक मेसेज तुम्हाला येतो आणि त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं की तुम्हाला 5 crores लॉटरी लागलेली आहे, असा मेसेज एखादा आला तर मित्रांनो डेफिनेटली दिस इज अ रूमर. हे आपल्याला सांगता येईल. का रूमर आहे? आपण जस्टिफिकेशन कसं देणार आहे? तर त्याला काही एव्हिडन्स नाही आहे, त्याला काही पुरावा नाही आहे. ओके, म्हणून आपण म्हणू की दिस इज नॉट अ फॅक्ट, दिस इज अ रूमर. नाउ लुक एट द फोर्थ स्टेटमेंट. बीज बीट देअर विंग्स 270 times इन अ सेकंड. बीज जे असतात मधमाशा, त्या त्यांचे पंख जे आहेत ते एका सेकंदामध्ये 270 वेळा फडफडवतात. आपण म्हणू की दिस इज अ फॅक्ट, कारण हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. दिस स्टेटमेंट इज प्रूव्ड सायंटिफिकली, सो दिस इज अ फॅक्ट, दिस इज नॉट अ रूमर. लुक ॲट द फिफ्थ सेंटेन्स स्टेटमेंट. मेनी शिप्स अँड एरोप्लेन्स हॅव डिसअपियर्ड इन बर्मुडा ट्रायंगल्स. एका समुद्राच्या विशिष्ट भागाचं हे नाव आहे बर्मुडा ट्रायंगल्स. मग आपण म्हणू शकतो की दिस इज अ फॅक्ट. आता ज्यांना समुद्राविषयी माहिती जमा करण्याचा छंद आहे, ठीक आहे, त्यांना या बर्मुडा ट्रायंगलबद्दल माहिती असेल की हा बर्मुडा ट्रायंगल म्हणजे समुद्राचा असा भाग आहे की जिथे काही अज्ञात कारणांमुळे विमानं आणि जहाजं जी आहेत ती पाण्यामध्ये नाहीशी होतात, ते नंतर सापडत नाही. म्हणून हे म्हणू शकतो की आपण दिस इज अ फॅक्ट, कारण हे बातम्यांमध्ये आलेलं आहे. आणि काही पास्ट एक्सपिरियन्सेस त्या समुद्रातल्या भागांवरनं प्रवास करणारे जे खलाशी होते त्यांनी आपले एक्सपिरियन्स मांडून ठेवलेले आहेत, म्हणून आपण म्हणू शकतो की दिस इज फॅक्ट.
Now look at the sixth statement. Driverless cars are no more a dream. म्हणजे ड्रायव्हर शिवाय कार चालवणं हे आता स्वप्न नाही. दिस इज अ फॅक्ट. भविष्यामध्ये डेफिनेटली वी विल सी ड्रायव्हरलेस कार्स. आपण सायंटिफिक रिझन याच्या मागे देऊ शकतो. लुक ॲट द सेवन्थ स्टेटमेंट. सोफिया इज वर्ल्ड्स फर्स्ट रोबोट सिटीजन. दिस इज अ फॅक्ट. मग आपण जस्टिफिकेशन कसं देऊ शकतो? 2017मध्ये सौदी अरेबिया या देशातल्या वैज्ञानिकांनी एक रोबोट सिटीजन तयार केला. सोफिया नाव दिलं तिला आणि त्या रोबोटला सिटीझनशिप दिली. म्हणून आपण म्हणू शकतो की दिस इज अ फॅक्ट. लुक ॲट द 8th सेंटेन्स. घोस्ट्स ड्वेल इन बनियन ट्री. बनियन ट्रीमध्ये घोस्ट राहतात. दिस इज अ रूमर. ओके, सायंटिफिकली वी डोंट गिव्ह एनी एव्हिडन्स हिअर. भूत आहेत याचा आपण सायंटिफिकली एव्हिडन्स पुरावा देऊ शकत नाही. म्हणून आपण म्हणू शकतो की दिस स्टेटमेंट इज अ रूमर. लुक ॲट द 9th स्टेटमेंट. डू नॉट स्टेप आउट ऑन अ न्यू मून डे. न्यू मून डेच्या दिवशी बाहेर जायचं नाही. न्यू मून डे इज अ जिओग्राफिकल जिओग्राफिकल थिंग. भौगोलिक घटना आहे ती की जी घडते. न्यू मून डे इज अ जिओग्राफिकल थिंग विच हॅपन्स ड्यू टू द मूवमेंट ऑफ द सन, द मून अँड द अर्थ. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्या मूव्हमेंटमुळे हा न्यू मून डे जो आहे तो होतो. जिओग्राफिकल थिंग येते. म्हणून आपण म्हणू की दिस इज रूमर. कोणताही त्याच्या मागे सायंटिफिक रिझन नाही आहे. लुक ॲट द लास्ट स्टेटमेंट. एलियन्स विल कॉन्कर द अर्थ. दिस इज ऑल्सो अ रूमर. देर इज नो एव्हिडन्स ऑफ एलियन्स ऑन द अर्थ. एलियन्स पृथ्वीला जिंकून घेतील असं म्हणतात, पण ही रूमर आहे, अफवा ही. कारण एलियन्स असल्याचा कोणताही पुरावा आपल्याला मिळालेला नाही. अद्याप आपल्याला एलियन्सचा पुरावा मिळालेला नाही. ठीक आहे. नाव वी विल स्टार्ट टू द लेसन. द बॉय हू ब्रोक द बँक. प्रत्यक्ष लेसनला आपण सुरुवात करू. नाव हू इज द रायटर ऑफ दिस लेसन? रस्किन बॉन्ड is the writer of this lesson. He was born in 1934. Ruskin Bond is an Indian author of British descent. He lives with his adopted family in Lander in Mussoorie, India. The Indian Council for Child Education has recognized his role in the growth of children's literature in India. He got the Sahitya Academy Award in 1992 for Our Trees Still Grow in Tehra. He was awarded Padma Shri and Padma Bhushan respectively in 1999 and 2014. Now, in this passage, the brief information of Ruskin Bond is given. Which different awards he got? The information is given here. He got Sahitya Academy Award in 1992 for Our Trees Still Grow in Tehra, and he was also awarded with Padma Shri and Padma Bhushan in 1999 and 2014. Okay, we will start the lesson itself. Look at the first paragraph. Nathu grumbled to himself as he swept the steps of the People Nagar Bank owned by Seth Govindram. He used the small broom hurriedly and carelessly, and the dust, after rising in a cloud above his head, settled down again on the steps.
As Nathu was banging his pan against a dustbin, Sitaram, the washerman's son, passed by. Now, when after reading this paragraph, we come to know about some names in this lesson. The names are Nathu, Seth Govindram, and then Sitaram. Nathu grumbled to himself as he swept the steps of the People Nagar Bank. When we read this line, we get some impression about this Nathu, that Nathu is a sweeper man in People Nagar Bank. And who is the owner of that bank? Seth Govindram. Seth Govindram is the owner of that bank. And while sweeping that bank, Nathu is grumbling to himself. झाडण्याचं काम करताना नथू स्वतःशीच काहीतरी बडबडतोय, संतापात काहीतरी कुजबुजतोय तो. ही यूज्ड द स्मॉल ब्रूम हरिडली. एक छोटा झाडू त्याच्या हातामध्ये, आणि त्याच्याने तो केअरलेसली आणि हरिडली तो झाडायचं काम करतोय. And the dust, after rising in a cloud above his head, settled down again on the steps. त्याने झाडल्यानंतर त्या स्टेप्स, त्या पायऱ्या झाडल्यानंतर काय होतंय की ती जी धूळ आहे ती वरती उठते आणि पुन्हा त्या पायऱ्यांवरती ती बसते. As Nathu was banging his pan against a dustbin. रागामध्ये येतो, मग त्याच्या हातातला जो पॅन आहे, एक भांड आहे त्याच्या हातात, ते तो डस्टबिनला वाजवतोय. आणि हे तो करत असताना तिथून सीताराम पुढे जातो. कोण आहे हा सीताराम? सीताराम वॉज द वॉशरमन्स सन. वॉशरमन जो आहे त्याचा तो मुलगा आहे, तो तिथून पुढे जातोय. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. सीताराम त्याच्या कामामध्ये, तो त्या कपड्यांची डिलिव्हरी द्यायला जातोय. जे प्रेसचे कपडे त्याच्याकडे आलेले, धुवायला आलेले जे कपडे आहेत ते तो पोचवायला जातोय. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स बॅलन्स्ड ऑन हिज हेड. फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स, नुकतेच प्रेस केलेले कपडे जे आहेत ना, त्याचं बंडल त्याच्या डोक्यावरती आहे, ते त्याला पोचवायला जायचं आहे. मग तो सीताराम त्या नथूला म्हणतोय, काय म्हणतोय? डोंट रेज सच डस्ट. ही कॉल्ड आउट टू नथू. नथूला तो म्हणतोय की इतकी धूळ तू उडवू नको. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा 2 रुपीज अ मंथ. महिन्याला 2 रुपयांनी तुझा पगार वाढवायला ते तयार नाही आहेत का, म्हणून तू रागावलेला आहे का? असं तो वॉशरमन्सचा मुलगा जो आहे सीताराम, तो या नथूला विचारतोय. Nathu is answering to Sitaram. I don't wish to talk about it, complained the sweeper boy. मग तो जो स्वीपर बॉय जो आहे तो म्हणतोय की मला त्या विषयावरती बोलायचं नाही आहे. I haven't even received my regular pay. वाढीव पगार तर जाऊ दे म्हणे, मला माझा जो रेग्युलर पे जो आहे तो रेग्युलर पे सुद्धा मिळालेला नाही. अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ. महिन्याची 20 तारीख आलेली आहे आणि त्याला अजूनही त्याचा पगार मिळालेला नाही आहे. हू वुड थिंक अ बँक वुड होल्ड अप अ पुअर मॅन्स सॅलरी. एवढी मोठी बँक आहे आणि एका पुअर मॅनची सॅलरी या बँकेने अडवून ठेवलेली आहे. ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय एम ऑफ. मला जसा पगार मिळेल तसा मी बँक सोडून देईल म्हणे. अशी कंप्लेंट हा जो स्वीपर बॉय नथू कोणाजवळ करतोय? त्या सीतारामजवळ करतोय. नॉट अनदर वीक आय वर्क इन दिस प्लेस. अँड नथू बँक्ड द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स जस्ट टू एम्फसाइज हिज पॉईंट अँड गिव्हिंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स. असं रागारागाने तो बोलतो आणि रागारागाने बोलून झाल्यानंतर स्वतःमधला कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी किंवा त्याने जे वाक्य बोललेलं आहे त्याचं महत्त्व पटवण्यासाठी म्हणून तो त्या डस्टबिनला त्याच्या हातातला जो पॅन आहे तो जोरजोराने मारतोय. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपण थांबूया इथे. वी विल सी द नेक्स्ट पार्ट इन अवर
next session.